Hello everyone. Today we are going to learn Standard 8 English Try Again Poems English Workshop Questions and Answers. Question number 1. The following anagrams contain words phrases from the poem. Guess and write what they are. पुढील ॲनाग्राममध्ये या कवितेतील काही शब्दांचा शब्दगटांचा समावेश आहे. ते ॲनाग्राम्स कोणते आहेत ते लिहायचे आहेत. नंबर 1 रेनी टॅग, त्याचा ॲनाग्राम ट्राय अगेन. नंबर 2 आवर केज, करेज. नंबर 3 व्हेटसर, स्ट्राईव्ह. नंबर 4 रेड रॉक, याचा ॲनाग्राम रिवॉर्ड. नंबर 5 टॅप नीस, पेशन्स. नंबर 6 सर्व पियर, परसिव्हियर. Question number 2. Pick out lines that convey the following from the poem. पुढील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी लिहायच्या आहेत. A. If you keep trying without a doubt you shall win. या अर्थाची कोणती ओळ आलेली आहे कवितेमध्ये? For if you will persevere you will conquer, never fear. B. It is not shameful to struggle hard. या अर्थाची कोणती ओळ आलेली आहे? If we strive, 'tis no disgrace, though we do not win the race. C. When others can do the work, so can you. If you keep trying patiently. या अर्थाची कोणती ओळ आलेली आहे? All that other folk can do, why with patience may not you. D. When you fail in your first attempt, make another one. या अर्थाची कोणती ओळ आलेली आहे? If at first you don't succeed, try again. Question number 3. Find from the poem the antonyms, opposite words for the following. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द जे आहेत तर ते शोधायचे आहेत. नंबर 1 सक्सीड, याचा अपोजिट वर्ड आहे फेल. नंबर 2 पनिशमेंट, याचा अपोजिट वर्ड आलेला आहे कवितेमध्ये रिवॉर्ड. नंबर 3 करेज, त्याचा अपोजिट वर्ड आला आहे फिअर. नंबर 4 स्टॉप क्विट, याचा अपोजिट वर्ड आलेला आहे परसिव्हियर. नंबर 5 लूज, याचा अपोजिट वर्ड आलेला आहे विन. क्वेश्चन नंबर 4. आन्सर इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दात उत्तरे द्या. A. What lesson should be kept always in mind? मनात नेहमी कोणता बोध लक्षात ठेवावा? त्याचा आन्सर if at first you don't succeed, you should try again to get success. B. What should someone who loses a race do? एखादा शर्यतीत पराभूत झाला तर त्याने काय करावे? त्याचा आन्सर if someone loses race, he she should not feel ashamed of his her failure. He she should try again and again and win the race someday. C. What quality is important when you are struggling for success? ज्यावेळी यश मिळवण्यासाठी तुम्ही झगडत असता त्यावेळी तुमच्याकडे कोणता गुण असणे महत्त्वाचं आहे? त्याचा आन्सर पेशन्स इज इम्पॉर्टंट क्वालिटी व्हेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस. D. When can success have a greater value? When you get it easily or with difficulty. ज्या वेळेला सहजपणे तुम्हाला यश मिळते त्यावेळी यशाची किंमत वाढते की खूप कठीण परिश्रमानंतर यश मिळाले तेव्हा यशाची किंमत वाढते? त्याचा आन्सर सक्सेस हॅव ग्रेटर व्हॅल्यू व्हेन यू गेट इट विथ स्ट्रगल अँड डिफिकल्टी. क्वेश्चन नंबर 5. रीड द पोएम अँड फिल इन द वेब चूजिंग पॉइंट्स फ्रॉम इट. कविता वाचायची आहे आणि कविता वाचून आपल्याला कवितेतील मुद्दे जे आहेत तर ते निवडून जालतक्ता पूर्ण करायचा आहे. व्हॉट लीड्स टू सक्सेस, कशामुळे यश मिळतं? ट्राईंग अगेन ऑलरेडी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर परसिव्हरन्स, स्ट्रायव्हिंग, पेशन्स आणि करेज. Question number 6. Most line from the poem can serve as a truth or a proverb. या कवितेतील बऱ्याचशा ओळी ज्या आहेत तर त्या सत्यवचन किंवा म्हण म्हणून उपयोगी पडतात. Pick out 3 to 4 such lines. अशा प्रकारच्या 3 ते 4 ओळी आपल्याला लिहायच्या आहेत.
त्याचा आन्सर पहिली लाईन आहे, इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन. नंबर 2, इफ यू परसिव्हिअर विथ करेज यू विल कॉन्कर. नंबर 3, दो आफ्टर स्ट्रायव्हिंग यू डू नॉट विन इट इज नो डिसग्रेस. नंबर 4, टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड सो बी पेशंट. Using decorative styles, write the same lines to make a posters with permission, put them up in your school building. कलात्मक शैली वापरून तुम्ही सत्यवचने किंवा म्हणी ज्या आहे, म्हणी असलेल्या कवितेतील ओळी ज्या आहे तर त्या पोस्टरच्या स्वरूपामध्ये तयार करायच्या आहेत आणि मुख्याध्यापकांच्या परवानगीने शाळेच्या इमारतीवर लावायच्या आहेत. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.